इंदापूर नगरपालिकेच्या विविध विकास कामांचा पायाभरणी समारंभ पार पडलाय। त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेत नेते मंडळींनी पक्षश्रेष्ठींकडे अगोदर विधानसभेचं बोला, मग लोकसभेची वार्ता करा अशी मागणी केल्यामुळे पक्षश्रेष्ठींना पेच निर्माण झालाय। सध्या तरी इंदापूरसह विविध जागेंचा तिढा सुटला नसल्याचं आघाडीत चर्चा करताना महत्त्वाच्या विधानसभेच्या जागांचा तिढा सोडवण्याची मागणी विविध नेत्यांनी केली आहे। हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे यांना बरोबर घेतल्याशिवाय आपण लोकसभेस जाऊ शकणार नाही असा राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक सल्ला पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय जगताप यांनी दिला। तर 2014 ला बारामतीच्या खासदार काठावर पास झाल्यात। त्यात जर आम्ही तिघे जराही डगमगलो असतो तर सगळंच डगमगलं असतं। त्यामुळे 2019 ला ही सकारात्मक विचार करा असा इशारा यावेळी संग्राम थोपटे यांनी दिला। इंदापूर तालुक्यात तीव्र दुष्काळ असताना जनता असंख्य अडचणींचा सामना करत आहे, मात्र आमदार मिरवणुकीत वरातीत नाचण्यात दंग आहे असा टोला माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला। पाटील एवढंच बोलून थांबले नाही तर नांदेड आणि परळीला दोन्ही मित्र पक्षाचे कार्यक्रम एकत्र पार पडतात, मात्र इंदापुरात स्थिती वेगळीच आहे। संग्राम थोपटे शेजारच्या तालुक्याचे जावई आहे, मात्र तुमच्या सासऱ्यांना आम्हाला कधीच त्रास नसतो म्हणत अजित पवार यांना चिमटा काढला। आज बारामतीच्या लोकसभेच्या जागेची चर्चा होत असताना इंदापूरच्या विधानसभेच्या जागेची देखील चर्चा झालीच पाहिजे आणि त्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी ही खालच्या कोणत्याही पुढाऱ्याकडे नको तर वरिष्ठ पातळीवर असावी असा मुद्दा यावेळी उपस्थित करत आपली उमेदवारी व्यक्त केली। हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ नेते असून प्रचंड मोठे आघात सोसून हे नेतृत्व तयार झालंय। एखाद्या वेळेस अपघात होतो, मात्र अशा स्थितीत राजकीय नेत्यांनी मिठाच्या खड्यासारखे फेकून न देता त्या नेतृत्वाला पुढे आणावं लागतं असं स्पष्टीकरण देत हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला आपला हिरवा कंदील दर्शवला। हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ असे नेते आहेत। माझे ज्येष्ठ सहकारी होते आणि तेही तुम्हाला माहिती आहे की इतकं ज्येष्ठत्व राजकारणामध्ये त्या एका दिवसात येत तसं सगळ्याला खाव घालून देऊ पण येतं, तसं प्रचंड मोठे आघात करत 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 म्हणून या पातळीवर होतो आणि या पातळीवर काही अपघात होतो काही काही वेळेला, पण त्यावेळेला राजकीय नेत्यांचं मी कुठल्या पक्षाचं म्हणत नाही, राजकीय नेत्यांचं कर्तव्य करतो की नेतृत्व जपलं पाहिजे, ते नेतृत्व पुढे नेलं पाहिजे, महाराष्ट्राच्या करता नेलं पाहिजे। आणि अशी उदाहरणं आपल्या महाराष्ट्रातल्या गेल्या 15 वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आहेत। आपण अपवाद केलेले आहेत, का केलेले? प्रत्येक पक्षाला वाटतं की माझ्या पक्षातला एक ज्येष्ठ नेता ज्याला घडवायला आम्हाला 30-40 वर्ष लागलेली आहे, त्या अपवाद झाला तर अलीकडे मिठाच्या खऱ्यासारखं फेकून देणार असं शक्य नाही। असं झालं तर राजकीय नेतृत्व पुढे येणार, प्रत्येकाला कोणतंही अपयश येतं। मला आलं मी देखील लोकसभेला एक निवडणूक हरले होतो। आज ज्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्याच्या विरोधामधल्या मताधिक्यामध्ये किंवा मतदानामध्ये विभाजन होऊ नये म्हणून आघाडी करणं तेही महत्वाचं आहे। आणि आपण सातत्यानं राज्य लेवलला सुद्धा बैठका घेतो आघाडीच्या बाबतीमध्ये। संग्राम थोपटे म्हणल्याप्रमाणे अजून काही 100% आघाडीपर्यंतचं काम अजून पूर्ण झालेलं नाही, होईल ती समजा, कारण आपले नेते राहुलजी गांधींनी भूमिका स्वीकारली की आघाडी करायची। तर हे सगळं जरी असलं तरी आज गावाची चर्चा होती की फक्त लोकसभेची चर्चा होती आणि म्हणून सुरुवातीला मला आपल्या सर्वांच्या वतीनं सांगायचंय, तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीनं सांगायचंय की ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जागेच्या संदर्भातली चर्चा करत असताना या पुणे जिल्ह्यातल्या विधानसभेच्या जागेच्या बाबतीची सुद्धा चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा करत असताना त्याची जबाबदारी सुद्धा ही खाली कुठल्या पुढाऱ्याकडे असता कामा नये। ही जबाबदारी घ्यायची ती वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली सुद्धा सुस्पष्ट जबाबदारी घ्यावी। एकूण रचना बघायला गेलं तर निश्चितपणे काँग्रेस पक्षाशिवाय त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांना, आदरणीय संग्राम साहेबांना, आम्हाला सर्वांना काँग्रेसच्या प्रत्येक तालुक्यातल्या परिवाराला बरोबर घेतल्याशिवाय कसं आहे एवढंच म्हणणं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ
मागच्या वेळेला थोडक्यावरती त्या ठिकाणी विजय मिळाला, थोडक्या आलो होतो आणि तो विजय मिळवण्यासाठी संग्राम थोडके असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील आणि संजयराव जगताप, आम्ही जर इकडे तिकडे डगमगलो असतो ना तर सगळं डगमगलं असतं, आम्ही स्थिर राहिलो. प्रतिनिधी देवा राखुंडे, NTV न्यूज मराठी, इंदापूर, पुणे.